स्वामी महाराज तुमच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी महाशिवरात्री खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणांपैकी एक असलेल्या या दिवशी भगवान शिवाची आराधना केली जाते. यंदा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:04 सुरू होणार असून ती 16 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:34 संपेल. यंदाच्या महाशिवरात्रीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 300 वर्षांनंतर एकाच वेळी 5 दुर्मिळ राजयोग जुळून येत आहेत. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने असा संयोग अत्यंत दुर्मिळ मानला जातो. यंदाच्या महाशिवरात्रीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 300 वर्षांनंतर एकाच वेळी 5 दुर्मिळ राजयोग जुळून येत आहेत. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने असा संयोग अत्यंत दुर्मिळ मानला जातो. यामध्ये बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण होत आहे. तसेच बुध आणि सूर्याच्या एकत्र येण्याने बुधादित्य राजयोग तयार होत असून सूर्य आणि शुक्राच्या संयोगातून शुक्रादित्य योग बनत आहे. कुंभ राशीत शनी स्वतःच्या शश महापुरुष राजयोगात विराजमान आहे. विशेष म्हणजे कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध, शुक्र, शनी आणि राहू हे 5 ग्रह एकत्र येत असल्याने एक शक्तिशाली पंचग्रह या राजयोग तयार होत आहे. महाशिवरात्रीला शिवलिंगाचे पूजन करणे हे पंचतत्वांच्या उपासनेसारखे मानले जाते. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वीच्या या 5 तत्वांचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाचा अभिषेक या दिवशी अतिशय शुभ फलदायी ठरतो. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी या दिवशी सकाळी स्नान उरकून शिवमंदिरात जाऊन अभिषेक करावा. दूध, दही, मध, तूप आणि साखर यापासून बनलेल्या पंचामृताने अभिषेक केल्यास शिवाची विशेष कृपा होते. अनेक भक्त या दिवशी व्रत करतात. रात्रभर जागरण करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतात आणि ध्यान लावतात. 300 वर्षांनंतर आलेल्या या 5 शुभयोगांच्या प्रभावामुळे या पवित्र रात्री केलेल्या शिवभक्ती जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येईल अशी श्रद्धा आहे. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये माता पार्वती आणि भगवान शिव यांचे कृपा आशीर्वाद कृपादृष्टी आपल्यावरती राहावी, आपल्यावरती वर्षभर टिकावी यासाठी आपण वर्षातून एकदा येणारी हा महाशिवरात्रीचा पर्वकाळ पावन काळामध्ये आपल्याला शिवमंदिरात शिवलिंगावरून ही एक वस्तू उचलून घरी घेऊन यायची आहे. ती वस्तू घरी आणल्यानंतर 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल. अखंड लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल. अखंड लक्ष्मी पाणी भरेल. तर ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला घरी आणायची आहे आणि घरी आणल्यानंतर त्या वस्तूचं नेमकं काय करायचं आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान शिवशंभोचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहावा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपण हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल, तेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय कधीही करू शकता. जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडथळे, अडचणी आणि पैशासंबंधी काही समस्या असतील तर त्या दूर होतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या भगवान शिवशंभोला त्या दिवशी शरण जाऊन तुम्हाला प्रार्थना करून सांगायच्या आहेत. आणि हा प्रभावी उपाय देखील तुम्हाला महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आवर्जून नक्की करायचा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री आवर्जून साजरी केली जाते आणि भक्तिभावाने श्रद्धेने ही साजरी करतात. तर ही एक अशी तिथी आहे ज्या दिवशी शिवतत्व लाखो पटीने जागृत असतं. त्यामुळे आपल्याला भगवान शिवशंभोची साधी सेवा, उपासना, व्रत केल्याचं फळ दुपटीने मिळत असतं. त्यामुळे तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशीच आवर्जून करा. कारण भगवान शंकरांना भोळे सांब सदाशिव भोळे महादेव सुद्धा म्हणतात. त्यामुळे ते तुमच्या छोट्याशा उपायाने सुद्धा लवकर प्रसन्न होतात.
अगदी तुम्ही शिवलिंगावरती जल अर्पण केलं तरीसुद्धा त्यांचं आपल्याला दुपटीने फळ या महाशिवरात्रीच्या दिवशी मिळत असतं. तर महाशिवरात्रीच्या दिवशी विशिष्ट उपाय जर तुम्ही केले तर त्या प्रभावी उपायाचं प्रभावी शुभफळ पुण्यफळ आपल्याला मिळत असतं आणि त्याचा लाभ देखील आपल्याला मिळत. म्हणूनच भगवान शिव व माता पार्वती यांच्या कृपा आशीर्वादाने हा उपाय अत्यंत फलदायी होणार आहे. कारण या दिवशी 5 शुभयोग जुळून देखील येत आहेत. या शुभतिथीवरती तुम्ही जर हा उपाय केला तर याचं 100% फळ हे तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हा पवित्र प्रभावी उपाय नक्की करायचा आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र पावन आणि शुभ काळामध्ये आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. आपल्या घराची अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. तर आपल्याला स्वच्छ पाण्याने आंघोळ करून घ्यायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजलाचे 2 थेंब आपल्याला आंघोळ करायचे आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे. तर कपडे परिधान करताना कपडे हे पांढरे असावे. नंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. आपल्या देवघरातील शिवलिंगाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. पंचामृताने अभिषेक करायचा आहे. शिवलिंगावरती तुम्ही भस्म, विभूती, बेलाची पाने, पांढरी फुले, पंचामृत अर्पण करायचं आहे. लावून आरती करून घ्यायची आहे. आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी नंतर एखाद्या शिवमंदिरामध्ये शिवपूजन करण्यासाठी जे आवश्यक साहित्य आहे ते तुम्ही सोबत घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे. मग त्यामध्ये तुम्ही बेलपत्र, जल, महादेवांच्या आवडीची पांढरी फुले, पंचामृत, साखर, दूध, दही, मध, तांदूळ, जवस, काळे तीळ हे सर्व साहित्य जे तुम्ही घेऊन जाऊ शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करण्यासाठी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला उत्तरेकडे तोंड करून पूजेला बसायचं आहे. मग महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्हाला जल अर्पण करून जलाभिषेक करायचा आहे. तर जलाभिषेक करताना अगदी शांत हळूपणे अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना कधीही घाई करू नका. नंतर तुम्हाला त्यावरती दूध देखील अर्पण करू शकता. महादेवांना भोळे साम सदाशिव देखील म्हणतात. ते अगदी छोट्याशा पूजेने सुद्धा लवकर प्रसन्न होतात असा उल्लेख शिवपुराणामध्ये केला गेला आहे. त्यानंतर तुम्हाला मध, पंचामृत याने देखील अभिषेक तुम्ही करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा करून झाल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजयचा मंत्राचा नामस्मरण करायचा आहे. त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेले शिवमंदिरातील शिवलिंगावरती अर्पण केलेले धोत्र्याचे फळ जे आहे ते महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला उचलून आपल्या घरी आणायचं आहे. तर 1 फळ भेटलं, 2 फळं भेटतील, 4 भेटतील, 5 भेटतील, जेवढे फळ तुम्हाला भेटतील तेवढी शिवलिंगावरती उचलून तेवढी फळं तुम्हाला घ्यायची आहेत आणि आपल्या घरी आणायचं आहे. या दिवशी बरेच भक्त शिवमंदिरामध्ये आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ जे आपल्याला महादेवांना खूप प्रिय आहे ते अर्पण करत असतात. तर शिवपुराणामध्ये असं सांगितलं आहे, समुद्र मंथनातून जे हलाहल नावाचं विष निघालं होतं, सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी ते विष महादेवांनी प्राशन केलं. त्या विषाच्या प्रभावाने महादेवाचा कंठ देखील सुकून गेला होता आणि त्यांना प्रचंड त्रास महादेवांना होत होता. अशा वेळी देवतांनी महादेवांचा तो त्रास दूर करण्यासाठी त्यांना हे धोत्र्याचं फळ खाऊ घातलं होतं. त्यावेळी धोत्र्याचं फळ खाल्ल्यामुळे विष शांत झालं आणि त्रास कमी झाला आणि म्हणूनच धोत्रा हे विष मावळणारा, संकट नाश करणारा, दुःख दूर करणारा आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. म्हणजे धोत्र्याचं फळ उचलून घरी आणायचं आहे. जर शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ कोणी अर्पण केलेलं नसेल, म्हणजे जर तुम्हाला ते महाशिवरात्रीच्या दिवशी मिळालं नाही, तर मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी तुम्ही स्वतः विकत घेऊन किंवा शेतामध्ये वगैरे भेटतात तर ते तुम्ही स्वतः आणून शिवलिंगावरती अर्पण करून पूजा करायचं आहे. पूजा करून झाल्यानंतर ते फळ तुम्हाला उचलून पुन्हा आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आता हे फळ घरी आणल्यानंतर तुम्हाला एका पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये हे आपण शिवमंदिरातून उचलून आणलेलं धोत्र्याचं पवित्र फळ त्या कपड्यामध्ये ठेवून बांधायचं आहे. तो कपडा जिथे तुम्ही तुमच्या घरातील पैसा, दागदागिने, महत्त्वाच्या वस्तू जिथे ठेवतात, म्हणजेच पैशाच्या तिजोरीमध्ये तुम्हाला हे पवित्र फळ ठेवून द्यायचं आहे. हा उपाय केल्यामुळे
तुमच्या संबंधित सर्व समस्या दूर होतील. घरात पैशाची चणचण असेल किंवा कर्जाचा डोंगर वाढला असेल तर कर्ज फिटत नसेल तर अशा बऱ्याच समस्या असतील तर त्या लवकरच तुमच्या हळूहळू दूर होतील. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल. घरात पैशाचा ओघ वाढेल. घर धनधान्य संपत्तीने भरून जाईल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. म्हणजे आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.